आपण जर चुकलो तर ती चूक कबूल करणं यात फार मोठेपणा वगैरे असतो असं बोललं जातं. पण मी म्हणेन माणूस आहे तो चुकतोच चुकतो. जो चुकत नाही तो देवत्व प्राप्त केलेला सिद्ध पुरुष असतो. आता मी देवत्व प्राप्त केलेलंही नाही आणि सिद्ध पुरुषही नाही, म्हणजे मी यापैकी काहीच नाही. उलट मी तर एक अतिसामान्य माणूस आहे. लोक पत्रकार म्हणतात, राजकीय विश्लेषक समजतात. मला इतरांपेक्षा जास्तीचं म्हणजे जरा जास्तीचं राजकारण समजतं असं काहींना वाटतं, पण अगदी तसं काही नाही आहे. कोरोना काळात माझ्या चॅनलचा पुनर्जन्म झाला. माझी राजकीय विवेचनं प्रेक्षकांना आवडायला लागली आणि आज बघता बघता 4,52,53,000 सबस्क्रायबर जोडले गेले. पण मी खरंच तेवढा तोप राजकीय विश्लेषक वगैरे नाही. मागच्या 2 वर्षात मी अनेकदा चुकलोय. कधी विषय मांडताना चुकलोय. मला बोलायचं काही वेगळंच होतं, पण लोकांसमोर ते वेगळ्याच अँगलने मांडलं गेलं. त्यांनी ते वेगळ्याच पद्धतीने घेतलं. तर कधी अर्धवट माहितीच्या आधारे बोलून गेल्यानं एक चुकीचं परसेप्शन पसरवण्यात मी हातभार लावला. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी त्या चुकीची प्रांजळ कबुली तुमच्या सगळ्यांसमोर दिलेली आहे. मागच्या 2 दिवसातही काही चुका माझ्याकडून झाल्यात, ज्यांचा खुलासा आज मला तुमच्यासमोर करायचा आहे. कारण मी माझ्या प्रेक्षक मित्रांशी बांधील आहे. ट्रोलर्स भले काहीही बोलू द्यात, आला भाजपचा चाटुकार, पेड पत्रकार, विकाऊ मीडिया, असं बरंच काही बोललं जातं. पण आपण कसे आहोत हे आपल्यालाच माहीत असतं आणि ज्यांना आपला स्वभाव कळला आहे ते आपल्या लोकांना माहीत असतं. त्यामुळे मी कोणाच्या विरोधात बोललो तर त्यांचे जे समर्थक आहेत त्या समर्थक ट्रोलर्स कुठेतरी दुखणारच, मग ते असली गरड ओकणारच. आता त्यात काय नवीन उरलेलं नाही आहे, हे तर नेहमीचं झालं आहे. पण मी आज त्या ट्रोलर्सबद्दल नाही तर एका दुसऱ्याच विषयावर बोलणार आहे. विषय महत्त्वाचा आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा AKRTG9. मित्र नमस्कार. तुम्हाला आठवत असेल मी परवाच एक व्हिडिओ केला होता, शिंदेंच्या सेनेतले झारीतले शुक्राचार्य या शीर्षकाचा तो व्हिडिओ होता. तो व्हिडिओ मी एका सात्विक संतापानं केला होता. संताप असं का होतं माहीत नाही मला. माझे हितचिंतक नेहमीच सल्ला देतात एवढं हायपर व्हायचं नसतं. हे राजकारण आहे. नेते राजकारणी आपलं काम व्यवस्थित करून जातात. त्यांचे एकमेकांशी आतून असलेले संबंध हे तेवढेच व्यवस्थित असतात. आपण कुणाच्या तरी एकाच्या बाजूने बोलतो आणि ते टोकाचं असतं, पुढे ते आपल्यालाच नडतं. आता ST कामगारांच्या संपाच्या वेळेसही ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार बेमुरवतखोरपणे वागत होतं त्याची चीड यायची. एका बाजूला ST कर्मचारी आपल्या न्यायी हक्कांसाठी लढता मृत्यूला कवटाळत होते. कर्जबाजारीपणा एकतर त्यांचा, त्यात 4-4 महिने पगार झालेला नाही. त्या एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, मी माझ्या आपल्या चॅनलवरून दाखवलाही होता. दाताच्या कण्या झालेला आमचा एक ST ड्रायव्हर काका लाकडासारखा कडक झालेल्या त्या उन्हात सुकवलेल्या भाकरीच्या तुकड्यासोबत ती हिरव्या मिरची चटणी खात 20-20 तास ड्युटी करतोय, पण त्याला त्याच्या कष्टाचा मोबदला वेळेवर मिळत नव्हता. वर त्याने संप केला म्हणून त्यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारला जात होता. ते पाहत नव्हतं आणि मेनस्ट्रीम मीडिया तर या संपाची दखलच घेत नव्हतं. मग या गरिबांनी दात कोणाकडे मागायचं म्हणून घेतलं सरकारला अंगावर. अनिल परबांवर वैयक्तिक टीकाही झाली त्यातून, पण त्यामागे माझी काही वैयक्तिक दुश्मनी नव्हती परबांशी. ते संबंधित खात्याचे मंत्री होते. एका बाजूला बजरंग खरमाटेसारख्या भामट्या RTOला हाताशी धरून कोट्यावधींचा घपला काय करत होते, तिकडे समुद्रकिनारी रिसॉर्ट काय बांधत होते, पण त्यांना त्या गोरगरीब ST कर्मचाऱ्यांची कणव येत नव्हती. मग मी काय करायला हवं होतं यावेळी? झोडलं. मग काय आई बहिणीवरून शिव्या काय, तंगडच तोडीन, डोकंच फोडीन, अशा धमक्या काय, सगळं पचवलं. हे सगळं सांगण्यामागचं म्हणजे आज सांगण्यामागचा हेतू आज की माझा उद्देश सरळ होता. माझ्यासाठी मराठी माणसाचं हित हे महत्त्वाचं होतं, जे मावा आघाडीला दिसत नव्हतं. आता शुक्रवारची गोष्ट सांगतो. ठाण्यात एक बिझनेस जत्रा नावाचं एक सेमिनार भरलं होतं. दरवर्षी होतं ते. 1-2 व्यावसायिक संस्था ही जत्रा भरवते, आयोजित करते. त्यांचा हेतू मराठी तरुणांना व्यवसायाकडे वळवणं हा असला तरी बिझनेस जत्रा या कन्सेप्टमधून त्या आयोजक संस्था हा एक प्रकारचा बिझनेसच करतात. तर पण त्याबद्दल कोणालाच आक्षेप असू नये. आपलीच मराठी माणसं आहेत, 4 लोकांना रोजगाराची द्वारं उघडून देत असतील आणि त्यात 2 पैसे त्यांनी कमवले तर त्यात वावगं काही नाही. MSME सारख्या मंत्रालयाकडून मिळणाऱ्या सबसिडाईज प्रकल्पांची माहिती, त्यांचा लाभ कसा घ्यायचा, हे सुद्धा या बिझनेस जत्रेच्या माध्यमातून सामान्य तरुणांना कळत असतं. अनेक उद्देश त्यातून साध्य होत असतात.
या बिझनेस जत्रेत आपल्या सॅटर्डे क्लब एपिसोडमधून प्रेरणा घेऊन आपल्या प्रॉडक्टचा स्टॉल लावणाऱ्या काही प्रेक्षकांनी मला मेसेज केले होते की सर तुम्ही आमच्या स्टॉलला व्हिजिट करा. मी शुक्रवारी त्या बिझनेस जत्रेत पोहोचलो. मला मुंबईला जायचं होतं, मी ठाण्यावरून गेलो. तर बाहेर रोडवर काहीतरी गलका सुरू झाल्याचं समजलं. नंतर एक तरुण तिथे आला. तो सांगत होता की बाहेर टिपटॉप प्लाझाच्या दर्शनी भागात रोडवर एक रॅम्प लावून त्यावर जॉय राईड नावाच्या इलेक्ट्रिक बाईकचं शोकेसिंग सुरू आहे. ही जॉय राईड कंपनी या बिझनेस जत्राची स्पॉन्सर होती. तर या कंपनीचे स्कूटर रस्त्याचा काही भाग व्यापून त्या रॅम्पवर उभ्या केल्या होत्या. त्याला विरोध करायला तिथले स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे आले होते. आणि जो गलका किंवा बाचाबाची सुरू होती ती नगरसेवक विकास रेपाळे आणि आयोजक यांच्यात सुरू होती. रेपाळेंनी सोबत आणलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी त्या स्कूटर्सना जॅमर लावले. हे नेमकं काय सुरू होतं हे आत मला समजण्या पलीकडचं होतं. पण तिथल्याच कोणीतरी खाली घडलेला प्रकार त्याच्या मोबाईल फोनमध्ये चित्रित केला होता. ती क्लिप त्या तरुणानं सगळ्यांना दाखवली. ती क्लिप मी सुद्धा पाहिली. ती नंतर मी मागवली आणि तीच क्लिप मी परवाच्या माझ्या व्हिडिओतही दाखवली होती आणि ती आजही दाखवतोय. पुन्हा बघा. मला हॉलमध्ये करायचं कार्यक्रम दाखवा ना. मला परवानगी पाहिलं, आयोजक हे विकास रेपाळेंना, नगरसेवक विकास रेपाळेंना सांगतायत की आमच्याकडे सगळ्या परवानग्या आहेत. विकास रेपाळेंना नेमकं तेच हवं होतं की प्रशासनाने तुम्हाला परवानगी दिली आहे का, हे तुम्ही असं करताय. परत मंत्री महोदय, आपले उद्योगमंत्री उदय सामंत ज्या बिझनेस जत्रेचं उद्घाटन करून गेले त्या इव्हेंटच्या एखाद्या क्षुल्लक डिस्प्लेसाठी प्रायर परमिशन्स नसतील असं कसं होईल, हा आपला सर्वसाधारण समज. वर या क्लिपमध्ये आयोजक म्हणतायत की आमच्याकडे सगळ्या परवानग्या आहेत. रेपाळे म्हणतात दाखवा. पुन्हा आयोजक म्हणतात 5 मिनटं थांबा. पण रेपाळे थांबत नाही. ते पोलिसांना कारवाई करायला लावतात. जेव्हा तुम्ही परवानगी दाखवाल तेव्हा मी जॅमर काढतो. मग त्या स्कूटरला जॅमर लावले जातात. आता हे चित्र पाहिल्यानंतर ज्या कोणाला मराठी माणसाच्या रोजगाराची, उद्योगाची, त्याच्या सुखदुःखाची जाणीव आहे त्याला प्रथमदर्शी काय वाटेल. किती मुजोर लोकप्रतिनिधी आहे. आयोजक 5 मिनटं थांबा म्हणतात तरी हे कारवाई करायला भाग पडतात. तर या प्रकरणाची दुसऱ्याच दिवशी बातमी होते दैनिक सामनात. ठळकपणे वरच्या भागात ही बातमी छापली जाते. ती काय आहे ती वाचा. सामंतांच्या बिझनेस जत्रेला मिंदे गटाच्या नगरसेवकाचा जॅमर. खरं आहे, बातमी छापून आली. खरं तरी जत्रा सामंतांची नव्हतीच मुळी, खाजगी संस्थांनी भरवली होती. आता या बातमीनं किती डॅमेज होणार किंवा काय फरक पडणार हा भाग सेकंडरी आहे. कारण आता कितीसे लोक सामना वाचतात आणि सामनाचा खप काय, सेकंडरी आहे. पण आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ नेहमीसारखा नाही तरी बऱ्यापैकी व्हायरल झाला. तो बघून व्यथित झालेल्या नगरसेवक रेपाळेंचा मला फोन आला की तुम्ही चुकीच्या माहितीच्या आधारे हे विवेचन केलेलं आहे. अर्धसत्य दाखवलंय. टिपटॉप प्लाझा बाहेरच्या रॅम्पमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांकडून नगरसेवक, माझे असले तर काय झालं, एकदा का नगरसेवक बनला का तो मतदारांसाठी कायमचा नगरसेवकच असतो. कुठे खुट्ट झालं की लोकांना नगरसेवक दाराशी हवा असतो. त्यानुसार नगरसेवक रेपाळेंकडे तक्रारी गेल्या आणि मग रेपाळेंनी संबंधित खात्यांच्या विभाग प्रमुखांशी बोलून खातरजमा करून घेतली की असा रॅम्प लावणं आणि भर रस्त्यात वाहतुकीला अडथळा निर्माण करणं यासाठी त्यांनी परवानगी दिली आहे का. त्यांना अशा कुठल्याच परवानग्या दिल्या गेल्या नसल्याचं समजलं आणि ते धडक कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचले. पुढे जे घडलं ते तुमच्यासमोर आहे, जे माझ्याही कानावर आलं. त्यात ती व्हिडिओ क्लिप आपल्या पाहण्यात आली. त्यात तर आयोजक चक्क म्हणत होते की परवानग्या आहेत, 5 मिनटं थांबा. आता सतत तुमच्या डोक्यात मराठी माणसाचा कैवार, मराठी तरुणांना रोजगार, व्यवसाय, उद्योगांकडे वळवणं हे सुरू असताना अशा चांगल्या उपक्रमाला विरोध करायला आलेला माणूस, मग तो नगरसेवक का असेना, त्यातही तो शिंदे गटाचा माजी नगरसेवक का असेना, तो खलनायकच ठरतो. मग इथे भेदभाव कशाला करायचा या उद्देशानं मी विकास रेपाळेंच्या त्या भूमिकेबद्दल काहीसा उद्वेगानं बोललो त्या व्हिडिओत. त्यात त्यांच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाचा आणि एकनाथ शिंदे, योगेश जानकर यांचाही जुना उल्लेख आला. तो कदाचित यायला नको होता. मी साधा सरळ विचार केला होता की एखाद्या चांगल्या उपक्रमात खो घालण्यापेक्षा इतर वेळा अकारण ठाण्यातल्या चौकाचौकात होणारी वाहतूक कोंडी जशी आपण दुर्लक्षित करतो, त्याकडे कानाडोळा करतो, तसाच कानाडोळा विकास रेपाळेंना इथेही करता आला असता. हा रॅम्प काय कायमस्वरूपी नव्हता, तो 2 दिवसांनी काढलाच जाणार होता. पण नागरिकांना त्रास होतोय आणि नागरिकांच्या सेवेस नगरसेवक तत्पर या उक्तीनुसार रेपाळेंनी कायद्याला सुसंगत अशी भूमिका घेतली. आता यातला मला खटकणारा मुद्दा एकच होता
ते मराठी माणूस, मराठी उद्योजक हे जरा बाजूला ठेवूयात. यातला खटकणारा मुद्दा सांगतो. म्हणजे आयोजक म्हणतायत परवानग्या आहेत, 5 मिनिटं थांबा, तरी रेपाळे थांबले का नाही? तर याचं उत्तर असं आहे की आयोजकांनी या सगळ्या संबंधित खात्यांकडे परवानगीसाठी अर्ज केले होते आणि ते अर्ज स्वीकारल्याची नोंद होती, पण त्या अर्जांवर रीतसर परवानगी मात्र दिली गेली नव्हती. मग विकास रेपाळे हे आपल्या जागेवर योग्यच आहेत असं म्हणावं लागेल. विनापरवाना भर रस्त्यात रॅम्प लावणं, त्यावर जाहिराती करणं, त्यातूनही पैसा मिळतोच. भलेही ती इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन द्यायला लावलेली असली जाहिरात, तरी गोष्ट चुकीचीच होती. नगरसेवक म्हणून स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीवर धावून जाणारे विकास रेपाळे मग योग्यच होते. आधी आयोजक, मग विकास रेपाळे हे जर योग्य भूमिकेत आहेत, तर मग आता चुकलं कोण? हा प्रश्न उरतोच ना. आयोजक म्हणतात आम्ही अर्ज केलेले होते, पण वेळेत परवानग्या देण्याची जबाबदारी प्रशासनानं पार पाडली नाही. ती व्हिडिओ क्लिप ज्यात फक्त एवढंच दिसतं, ऐकू येतं, परवानग्या आहेत, 5 मिनिटं थांबा. माजी नगरसेवक विकास रेपाळे जे आपलं लोकप्रतिनिधी या नात्यानं कर्तव्य पार पाडायला आले होते आणि बदनाम होऊन बसले. म्हणजे चुकलोय मी, कारण मला मराठी माणसाचा पुळका येतो. मराठी माणसावर कुठेही अन्याय होताना दिसला की आपल्या ऐपतीच्या कुवतीच्या बाहेर जाऊन तलवार उपसायची खुमखुमी येते. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेणाऱ्या शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं रात्रीचा दिवस करून झटत आहेत, त्यांच्या कामांना बट्टा लागू नये ही एवढीच इच्छा होती. म्हणून टिपटॉप प्लाझा बाहेर जे घडलं, जे मी अर्धवट पाहिलं होतं, IQ माहितीवर मी माझं मत बनवलं होतं, त्याचा परिपाक म्हणजे माझा परवाचा व्हिडिओ होता. मी पुन्हा एकदा चुकलो हे प्रांजळपणे मान्य करतो. मी चुकलो कारण मी बनेल नाही. कुठल्याशा सामान्य घटनेमागे नेमकं काय दडले हे चटकन ओळखून आपला पवित्रा बदलणारा मी नाही. मला ती घटना पटली नाही, मी थेट बोललो. माझी भाषा कुठे टोकदार झाली असेल, त्यामुळे विकास रेपाळेंना वाटलं की कुणीतरी मला त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक बोलावं म्हणून सुपारी दिली की काय. तसं ते बोलले देखील फोनवर. मला सगळ्या जगाला माहिती आहे आमच्याकडे सुपारीच काय, पान, कत्ता, चुना, तंबाखू, जर्दा असं काहीही चालत नाही, कारण हे एक मुक्त व्यासपीठ आहे. पानाची गादी नाही, पानपट्टी नाही. इथे थेट सडेतोड आणि सत्यच मांडलं जातं. जर अनावधानानं चूक झाली, गैरसमजुतीने चूक झाली, तर ती जाहीरपणे मान्यही केली जाते, जशी मी आज करतोय. रेपाळे यांनी कोविड काळात केलेल्या कामांबद्दल ठाणेकर कौतुकानं बोलतात. त्यांच्या शिक्षण समितीवरचा कार्यकाळही उल्लेखनीय होता. असा हा कार्यक्षम नगरसेवक जर चुकीचा वागून शिंदेसाहेबांच्या कामांना कुठेतरी बट्टा लागत असेल, तर माझ्यासारखा शिवसैनिक बोलणारच. मी जे बोललो ते उद्विग्नतेमधून आलो होतो. मी आजवर कधीच विकास रेपाळेंना प्रत्यक्ष भेटलेलो नाही, त्यात मी ठाण्यातला नाही, त्यामुळे त्यांच्याशी माझं काही पर्सनल वैर असणं शक्यच नाही. बरं, त्यांचे कोणी विरोधक असतील तर ते कोण? त्यांचा माझ्याशी काय संबंध? कारण मी ठाण्यात नसतो, माझा ठाण्यातल्या लोकांशी काही संबंध नाही. माझ्या एका व्हिडिओनं त्यांची पक्षांतर्गत प्रतिमा मलिन झाली असती किंवा त्यांचं राजकीय करिअरच उद्ध्वस्त झालं असतं, असं रेपाळे बोलत होते. पण माझा तसा कुठलाच उद्देश नव्हता. मी जे काही बोललोय ते त्या प्रसंगाची एक बाजू ऐकल्यामुळे, जे अर्धसत्य होती हे मी मान्य केलं. ही चूक आहे, होय ही चूक आहे, आणि मला माझी चूक मान्य करायला कुठलाच कमीपणा नाही. पण रेपाळेंनी एक लक्षात घ्यावं, आकार डिझाईन ही पानपट्टी नाही, इथे कुणाच्या सुपाऱ्या वाजवल्या जात नाही. पण चूक झाली आता, तेव्हा खुल्या दिलानं माफही करा, एवढीच विनंती करतो आणि तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिझाईन. धन्यवाद, नमस्कार.